निवडणूक ही ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। राज ठाकरेंच्या मनसेसाठी देखील ही निवडणूक निर्णायक असेल, तर बिहारमध्ये काँग्रेसचं जे पानिपत झालं त्यानंतर काँग्रेससाठी देखील ही महत्त्वाची परीक्षा असेल। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, मात्र या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं एकमेकांशी जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेतलाय तो शरद पवार यांनीच। काँग्रेस आणि मनसेला एकत्र आणण्याची किमया पवार करणार का? पाहुयात सध्या काय चाललंय पवारांच्या मनात। उद्धव ठाकरेंना हवेत, शरद पवारांना राज ठाकरे सोबत हवेत, उद्धव ठाकरेंना शरद पवार सोबत हवेत, शरद पवारांना काँग्रेस सोबत हवी आहे, उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी, पण काँग्रेसची उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याची इच्छा नाही। सध्याच्या घडीचा हा महाविकास आघाडीतला मोठा गोंधळ। याच गोंधळावरून ठाकरे, पवार, मनसे आणि काँग्रेसच्या बैठका सुरू असताना काँग्रेसनं ठाकरेंना एक थेट ऑफर दिली आहे। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या। काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेल, मात्र त्यासाठी काही अटी शर्ती लागू असतील। काँग्रेसची ही ऑफर उद्धव ठाकरे मान्य करतील अशी शक्यता नाही, कारण एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत। त्यामुळे ते राज ठाकरेंची साथ सोडणार नाहीत। काँग्रेसनं खरं तर स्वबळावर लढण्याचा नारा केव्हाच दिलाय। राज ठाकरेंबरोबरच काय तर उद्धव ठाकरेंबरोबरही पक्षानं जाऊ नये असं भाई जगताप डंके की चोट पर सांगतायत। हिंदी आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेसोबत काँग्रेसला जाता येणार नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे। म्हणूनच काँग्रेस म्हणतंय आम्ही समविचारी पक्षांबरोबरच एकत्र येऊ। काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारांच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। तर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी राज ठाकरेंसोबत युती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला विचारलं का असा सवालही काँग्रेसचा आहे। मनसे आणि काँग्रेसचं जुळणार नाही असं काँग्रेस स्पष्टपणे सांगत असताना एंट्री झाली आहे ती शरद पवारांची। ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी चौघडी करण्यासाठी पवारांनी शिष्टाई सुरू केली आहे। त्यासाठी शरद पवारांची काँग्रेसच्या नेत्यांबरोबर सिल्वर ओकवर बैठक झाली, तर तिकडे उद्धव ठाकरेही काँग्रेसला सोबत घ्यायला आग्रही दिसतायत। या संदर्भात उद्धव ठाकरे थेट काँग्रेस हायकमांडशी संपर्कात असल्याचं समजतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना काँग्रेसमुळे चांगलाच फायदा झाला होता। बिहार निवडणूक निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सामनामधून काँग्रेसला शालजोडीतून टोले लगावलेच, पण त्याच वेळी आमच्यासोबत चला असा आडून आग्रह सुद्धा केलाय। बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच। महाविकास आघाडीतला काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा बाणा त्यांना अधूनमधून दाखवावा लागतो। मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे। मनसे हा पक्ष इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत नसल्यानं काँग्रेस राज ठाकरेंशी हातमिळवणी करू शकत नाही। राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटत आहे। बिहार निवडणुकीत शिवसेना किंवा राज ठाकरे नव्हते तरी देखील काँग्रेसचा दारुण पराभव झाला। याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे असा प्रश्न उद्धव सेनेनं विचारलाय। मुळामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये सगळं उत्तर आहे, कारण हायकमांडशी चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। दुसरीकडे काँग्रेसबरोबर जाण्याची मनसेची इच्छा आहे का याबाबत मनसेनं पत्ते उघड केलेले नाहीत। मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात
उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवारसाहेबांशी काय बोलतात, पवारसाहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील. मुंबईत पवारांच्या पक्षाची फारशी ताकद नाही, मात्र ठाकरे बंधू आणि काँग्रेसला एकमेकांसोबत जोडू शकणारा नेता कोण, तर त्याचं उत्तर शरद पवार आहे. 2019 मध्ये पवारांच्याच पुढाकारानं महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता. त्यामुळे काँग्रेसची मनसेबरोबर जायची तयारी आहे का आणि मनसेची काँग्रेससोबत जायची तयारी आहे का, यापेक्षाही सध्या पवारांचं पुढचं पाऊल काय याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.